नमस्कार, मी रोहिदास AR न्यूज आणि DP मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, सध्या आपण आहोत सोलापूरमध्ये, कारण या ठिकाणी पाहतोय आपण की या ठिकाणी महानगरपालिकेचा महारणसंग्राम रंगलेला आहे. या ठिकाणी प्रत्येक उमेदवार असतील, या ठिकाणी प्रचाराचा जोर वाढवलेला आहे. अंतिम टप्प्यात प्रचार पोहोचलेला आहे. होम टू होम प्रचार झाला, त्यानंतर कॉर्नर सभा होत आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहतोय प्रभात फेरी सुद्धा निघते मोठ्या मोठ्या प्रमाणात. अशा पद्धतीने सगळं आहे. मात्र या ठिकाणी प्रत्यक्ष काय स्थिती आहे, इथे समस्या काय आहेत नागरिकांच्या, एकंदरीत आपण या ठिकाणी पाहतोय की या प्रभागामध्ये वेगवेगळ्या प्रभागामध्ये कुठल्या कुठल्या समस्या आहेत. त्याचबरोबर येथील नागरिकांच्या संवाद साधत असताना आपण मतदार काय कशा पद्धतीनं पाहतोय या दृष्टी या निवडणुकीकडे हे देखील पाहणार आहोत. तसेच एकंदरीत त्यांच्या भावना काय आहेत मतदारांच्या ते अजून जाणून घ्या, प्रत्यक्ष त्यांचे संवाद साधूया. ज्या या ठिकाणी मतदार आहेत त्यांचे संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार नमस्कार दादा, काय महानगरपालिका निवडणूक लागल्या या ठिकाणी, काय वातावरण आहे, कसं आहे? की चांगलं आहे वातावरण. प्रभाग क्रमांक किती येते? 14 आहे. 14 आहे का? काय वातावरण प्रभाग क्रमांक तर लई जण उभारलेले आहे. 14 में बहुत जन ठहरे हुए है. किसको डालना किसको नहीं, हमारे खुद को समझ में नहीं आ रहा क्या करना क्या नहीं. ऐसा है क्या? हाँ हाँ लेकिन क्या, एक शिवसेना है, राष्ट्रवादी है, अजित पवार गट है, बीजेपी है, हाँ. बाद में वंचित है, ऐसे बहुत सारे. क्या कौन सी किसके हवा है? हवा तो सबकी से क्या बोलना है तुम्हारे को. हाँ, सबकीच हवा आहे. यहाँ से वहाँ तक. हा, तर सगळ्यांचीच हवा आहे अशा पद्धतीने म्हणतात. तर इतर काय आहे त्यांचे संवाद साधण्याचा प्रयत्न. त्याचबरोबर तसंच या ठिकाणी आज सध्या आपण मार्केटमध्ये आहोत. तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी मार्केटमध्ये काय तरुण वर्ग देखील आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. का तुम्ही प्रभाग कुठल्या? मी इथला नाही, मी विडी घरकुलचा आहे. विडी घरकुल किती प्रभाग? प्रभाग क्रमांक 11 मधला आहे मी, समाधान नगर. बर बर बर. तर विविध प्रभागामध्ये या ठिकाणी मंडळीमध्ये आलेले आहेत, त्यांचीच आपण संवाद साधतो. काय एकंदरीत तुमच्या प्रभागामध्ये समस्या काय आहेत, काय असं आहे का? समस्या तर सगळ्यामध्ये आहे. आमच्या प्रभागामध्ये रस्ते समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. होय. पाणी मला कधी कधी येते, पाणी कंटिन्यू येत नाही, टायमाला येत नाही. मेन मुळात रात्री 12 वाजता 1 वाजता आहे. आता सगळे आमच्या तिकडे सगळे माणसं कसं तिकडे हातावर पोट आहे त्यांचं, कामात येणारे आहेत. कोण मार्केट यार्डमध्ये काम करतात, कोण गवंडी काम करत, त्यांना टाइम जमत नाही ना रात्री येऊन. आता एखाद्या पूर्ण दिवसभर तुम्ही काम करता, संध्याकाळी येऊन तुम्ही थकता, झोपून जेवण करायचं हेच काम असतं का, रात्री पाणी भरायचं, ते थोडं प्रॉब्लेम होते. त्याने पाण्याची समस्या सुटली पाहिजे प्रमुख. पाण्याची समस्या सुटली पाहिजे. आणि रस्ते त्यांची सभा झाली त्यामध्ये ते जर आम्हाला मत केलं तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो पाणी प्रश्न आहे तो सोडवून रोज पाणी येईल असं म्हणतात. काय वाटतं तुम्हाला? करेल मे बी करेल. काय कोणाची प्रभाग मध्ये तुमची हवा आहे काय? तिथं प्रभाग मध्ये तिथं आधी होते आमचे काँग्रेसचे ते अंचाटे, त्यांनी होते, त्यांनी काय थोडेफार चांगले काम केले. तर बघू आता पुढे कोण येतं. उमेदवार आहेत का? उमेदवार आता आहेत, म्हणजे भाजपला थांबलेले उमेदवार आहेत. युवराज सर्वदे. कोण आहेत काय? युवराज सर्वदे. होय. बघू त्यांनी आता आमच्या याच्यावर त्यांनीच प्रचार करायला लागले. तर बघू आता त्यांचा जोर आहे. त्यांचा जोर आहे. होय. तर प्रभाग क्रमांक मध्ये त्यांच्या या भाजपचा जोर आहे असं त्यांनी सांगितलं. बोलणार का दादा? मतदान आहे का? हा मतदान आहे. होय. प्रभाग क्रमांक 8 मध्ये. होय. काय हवा प्रभागामध्ये, कोण आहे? अमर कोदाले. अमर कोदाले. होय. बर. कोण आहे? बीजेपी का राष्ट्रवादी शिवसेना? कुठलं? कमळ. कमळ आहे का? 8 मध्ये कमळच आहे. होय. का बघ कमळ का फुलणार? ने आपल्यासाठी केलं सवय. अमर कोदाले काय काय काम केलंय? आपलं रोडाचं काम केलं, सगळं काम केलं. काका ते आमचं काका असं गल्लीमधले आहे, ते काम हे करतो. काका आहेत होय. त्या ठिकाणी कमळ फुले त्यांच्यामध्ये सांगतो प्रभाग 8 मध्ये. तर इतरी काय आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपण मंडईमध्ये आहोत सध्या. या ठिकाणी राणी लक्ष्मी मंडई, विजापूर बेस या ठिकाणी आपण आहोत सोलापूरमध्ये. राणी लक्ष्मी मंडई या ठिकाणी आपण या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करतोय. या ठिकाणी विविध या प्रभागातून असतील, शहरातून असतील, या ठिकाणी नागरिक येतात, मतदार येतात, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आपण. आणि ही सेंट्रल मध्यवर्ती मंडई आहे. तर आपण अशा पद्धतीनं एकंदरीत आपण वेगवेगळे रिपोर्ट करतोय. दर्शको, तर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण असे नवनवीन अपडेट्स आपल्या सर्वात आधी मिळणार आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. प्रभाग क्रमांक काय? 26 आहे. 26 मध्ये आहे तुम्ही? बर बर. काय 26 मध्ये चर्चा काय आहे? माने साहेब. कुठल्या ह्याच्यात नाही पाहिजे? बीजेपी आहे. 23 मध्ये पण बीजेपीचा.
सगळीकडे आम्ही जिथं बीजेपीच म्हणलं का हो बीजेपीचं वातावरण काय आहे कसं आहे एक नंबर आहे. एक नंबर आहे कमळ फुलणारच कमळ फुलणारच धनुष्य बाण पण आहे की राष्ट्रवादी घड्याळ आहे आहे, पण माणसं पण आहेत ना आमची. होय का हो त्यांनाच काय करायचं आहेत काम भरपूर आमचे नेते ते. पहिल्यापासूनच आम्ही त्यांचंच हा आहे. पहिल्यापासून त्यांचंच आहे आम्ही. होय काम कशी आहे काय त्यांची एक नंबर ते काम काम चांगली कधी पण गेलं तर काम होतं आमचं, असं काय काम नाही. होतंय बरं तुमची समस्या काय आहेत का प्रभावामध्ये काय काय त्यांनी ठेवलेच नाही समस्या, सगळी पारच केली ती. समस्या काय ठेवलेच नाही ते नाही सगळं करेल. होय लाईट पाणी रस्ते हा सगळे तर बेरोजगारांसाठी तरुणांसाठी काय काय नाही आहे सगळं व्यवस्थित. आहे. संस्था आहे, बँका आहे, सगळीकडे दिलेलं. संस्था बँकेत सगळं हा, आणि इथे गावात कंपनी आहे, सगळीकडे ऍडजस्टमेंट चांगलं आहे. वातावरण आहे प्रभाग क्रमांक किती म्हणलं 26 मध्ये प्रभाग क्रमांक 26 मध्ये देखील आपण पाहतो या ठिकाणी बीजेपीच वोट जास्त दिसतंय या ठिकाणी आपण प्रत्येक संवाद साधतो या ठिकाणी आपण बघतोय आपण की प्रत्येक मतदार आहेत चाचा बोलने वाले क्या चाचा प्रभाग क्रमांक कितना है आपका वोट है क्या आपका वोट वोट है क्या? महानगर पालिका इलेक्शन चल रहा है क्या है हवा किसकी है हवा सबकी है. सबकी हवा है काय? प्रभाग क्रमांक कितना है आपका 14 14 में कौन है कौन खड़े हैं जो काम करे उचन करे आएंगे. जो काम कर रहा है कौन काम कर रहे हैं अभी अभी फिलहाल तो काम कर रहा है तुम्हारे एमआईएम का. एमआईएम का हाँ. कौन है एमआईएम का हाँ? एमआईएम का कौन है अभी आपके प्रभाग में नाम तुम्हारा याद नहीं याद याद नहीं है क्या हाँ. काम क्या समस्या है क्या आपके प्रभाग में समस्या क्या है बोलते खड्डे बहुत है, पानी बहुत आता है, रास्ते में चलना मुश्किलों को बदल है, मुश्किल हो रहा है और वक्त पर पानी नहीं आता है. नहीं आता नहीं आता, नहीं तो भी पानी नहीं आता आता, नहीं आता है. मुश्किल है हाँ. बेरोजगार तरुण को क्या रोजगार है क्या हाँ? रोजगार बेरोजगार जो तरुण है उनको कुछ काम मिलता है क्या नहीं, कुछ भी नहीं मिलता, सब बेकार है. हाँ। आगे कौन बढ़ो. करेगा लगता है ऐसा हाँ? ये जो समस्या है कौन हल करेगा हल कौन कर सकता है आने वाला मेंबर करेंगे जरूर. कौन करेगा अब ये बोल सकते नहीं कौन करेगा, आने वाला मेंबर करेगा कौन उतना मालूम है. कौन आएगा ऐसा लगता है हाँ? आपको? कौन आएगा कौन आएंगे ये आज बोल सकते नहीं हम. आज बोल सकते नहीं, ऐसे बोलते चाचा चाचा बहुत होशियार है अभी जाएंगे ऐसे आपले दादा आहे त्यांचे दादा नमस्ते महानगरपालिकेच्या या ठिकाणी महासंग्राम रंगलेला आहे आपण मतदार म्हणून आपण फिरतोय मतदारांची चर्चा करतोय काय एकंदरीत तुमचा प्रभाग काय नाव सांग माझं नाव हरी बागवान आहे आणि आमचं प्रभाग 14 मध्ये येतो. 14 मध्ये येत आहे काय वातावरण चालतं मध्ये काय वातावरण तर बघा अशफाक मेंबर्स आहेत. झाडू आम आदमी पार्टी आम आदमी पार्टीचं आहे का हो चांगलं वातावरण आहे चांगलं वातावरण आहे आणि ते भाजपाचे पण आहे प्रभाग क्रमांक किती म्हणला 14 14 मध्ये आम आदमी आम आदमी पार्टी आणि भाजपाचे त्यांची पण हवा आहेत. भाजपाची कोण आहे त्यांचं नाव मला माहित नाही. बरं. हवा आहे हवा आहे त्यांची पण. काय समस्या तुमच्या प्रभागामध्ये आहेत का जे सोडवणार आहेत किंवा आहे ते मुख्य आपण सांगतो स्मार्ट सिटी जेव्हा तिथं तयार झाली ना तेव्हापासून फक्त समस्याच राहिलेल्या आहेत. होय हो स्मार्ट सिटी झालेली नाही का? स्मार्ट सिटी झाली पण जे कामात केलेत खराब, जे ड्रेनेजचं लाईन तिने खराब करून गेलेत, जे पाण्या व्यवस्थित येत होतं पहिला ते स्मार्ट सिटी नंतर ते पाणी बरोबर येई नाही, तर पाणी पुरवठा बरोबर होईना. 7 दिवसांना एकदा पाणी येत होतं. आता हे नगरसेवक पण नव्हतं कोणी. आता नगरसेवक झाले तर सगळे जण येऊन म्हणाले आम्ही करतो म्हणून. चेतन नरोटे होते पहिले आमचे नगरसेवक इथं. बर चेतन नरोटे होते आणि जॉन फुलारी होते, अजून 1-2 होते त्यांचं माहित नाही. एकदा निवडला आले केले, मग लॉकडाऊन मध्ये पण ते आम्हाला काय हे केले नाही, प्रतिसाद दिला नाही, काय सहायता केली नाही, कायच केलं नाही. घरात बसले क्वारंटाईन लॉकडाऊन मध्ये. आणि जे स्मार्ट सिटी मध्ये ते पाईपा फोडलेत, गटरचे बांधे फोडलेत, तळ फोडले, परत करायला पण कोणी येत नव्हतं, बघायला पण कोणी येत नव्हतं. या मंडईमध्ये काय समस्या आहेत का? आता मंडईमध्ये कधीपासून तुम्ही इथे व्यापार करता? मी व्यापार बघा इथं 2003 पासून व्यापार करतो मी इथं. बघा आता सध्या चालूची समस्या आहे तर मुतारी आणि संडास तरी समजा एक होती, ते बंद करून टाकले. आता इतकं पूर्ण एवढ्यामध्ये विजापूर बेस्ट पासून ना इथं खालीपर्यंत जेव्हा तुम्हाला मुतारी संडास कुठेच भेटणार नाही, तुम्हाला कुठेच भेटणार नाही. महिलाचं ते समस्या असेल महिलाच समस्या आहेत. आता हे ते बंद करून 8 महिने झाले त्यांना. इथं पाणीची व्यवस्था नाही कोणाला. पाणीचे लोक सगळे इथं डबे घेतात. हे डब्याचं लई दुष्परिणाम आहे याचा. आरोग्यावर परिणाम होतो. हा काय कोण चढवलं वाटतं सर? महापौर कोण होईल कोणाचं होईल असं वाटतं? महापौर पदासाठी कोण हे 100% भाजपाचाच होणार. भाजपाचं होणार महापौर महापौर या ठिकाणी पाहू शकता. या विविध समस्या या मंडईमध्ये देखील मुतारी नाही, संडाची सोय नाही, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. मतदारांच्या ह्या भावना आहेत. आणि आपण महापौर पदासाठी बघितलं तर या ठिकाणी भाजप या दावेदार असेल असं हे त्यांनी मत मांडलेलं आहे. इतर मतदार आहेत त्यांचे सहज जाऊया. दादा काय म्हणताय, मतदान आहे का?
हा 17 वय मग अजून लांब आहे का दोघांचा तुमचं दादा मतदान आहे का प्रभाग क्रमांक किती आहे दादा 3 मध्ये आहे का काय 3 मध्ये हवा चर्चा कोणाची आहे काय माहित नाही सर आपल्याला काहीच माहित नाही मतदान करणार की दादा तू मतदान करायचं ते कोणाला करायचं काय असं काय चर्चा तुझं मतदान राहते समस्या काय आहेत का तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या काय रस्ता पाणी रस्ता पाणी होय लाईट आहे लाईट आहे सर खड्डे आहेत का रस्त्याला आहेत की रस्त्याला खड्डे आहेत आहेत की कोण करत बोलतो ते काय नगरसेवक अजून कोणाचा जे आता थांबलेले नगरसेवकच करणार की अजून दुसरे कोण? नगरसेवक तुमच्या हवा कोणाची चर्चा काय चर्चा लोकांची चर्चा काय लोक काय म्हणते ते चर्चा तर काय सगळे बीजेपी राष्ट्रवादी शिवसेना कोण सध्या तर बीजेपीचा बघा आमच्या वार्डामध्ये तर बीजेपीचा आहे हा क्रमांक वार्ड क्रमांक किती म्हणला 3 3 मध्ये सुद्धा बीजेपी आहे हा 3 मध्ये बीजेपी आहे आपण बहुतांश बघतो बीजेपी शिवसेना विचारतो आपण पण या ठिकाणी बीजेपीचं म्हणतात पण प्रत्यक्ष 15 तारखेला मतदान आहे त्यानंतर खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होणार मात्र तोपर्यंत आपण ग्राउंड जाणून घेऊया काय एकूण दादा नमस्ते महानगरपालिकेचा महाराष्ट्र संग्राम रंगला काय वातावरण आहे प्रभाग क्रमांक आपला किती 25 प्रभाग क्रमांक 25 मार्केटमध्ये आलेत मामा या ठिकाणी खरेदी करतायत एकंदरीत महागाई कशा पद्धतीने आहे काय मंडळामध्ये कुठे वाटतंय? महागाईचा तर विचारच नका हा, हा फक्त थोडी भाजी आज तर अजूनही वाढली आहे वाढले का हा उद्या सणामुळे आज अजून वाढले वाढलेले का म्हणजे हे एक दिवस असं आहे तर 2 दिवस वाढ असंच चाललंय तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या काय समस्या? आमच्या तर समजा मी आता राहायला हाडमगावला राहतो हा 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 इथनं 20 किलोमीटर हा, आहे हा. आमच्या समस्या सोडवायला आजपर्यंत कोणीच उभं राहिलं नाही आलं नाही का हा आम्हाला पूर्ण पावसाळा आमचा पावसाळ्यात खूप हालत झाला असेल चिखलात हाल झालाय खूपच हाल झालाय चिखलात चालताना आमचे पाय माहिती सुद्धा आम्ही बैलगाडीत घेऊन गेलो बापरे. माहिती गावापासून हम्म. गावातनं वस्ती आमची जवळजवळ 700-800 मीटर प्रभाग आहे किती म्हणलं तुमचं? आमचं 26 आहे हा नाही घेतले दादाने घेतले हा घेतलेला आहे आमच्या अक्कलकोट हम्म, 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 हम्म. त्या भागात येते आमच्या काय वातावरण काय बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी कोण आहे हवा आमच्या तिथे बीजेपीच आहे हा हा त्यांचंच चाललंय तिथे हा हा पण काय त्यांना सांगण्यात अर्थ राहिला नाही आम्ही बार बार तिथे जाऊन सांगून हे करून काही उपयोग झाला नाही त्याचा हाय जसं तसं आहे तुमच्या अपेक्षा कोणाकडून आहेत जास्त? अपेक्षा ते आम्ही सोडून दिले आता हा, हा. आता रोड चालू केला होता हा, 200 गाड्या मुरुम टाकल्या त्याच्यावर एक 300 800चा रस्ता आहे 800 मीटरचा पण त्याने फक्त 300 मीटर मुरुम टाकले थोडी खाली टाकली पाऊस चालू झाला परत तिकडे काय बघितलं नाही हा. आणि तिथे आमचा बोर बंद पडला त्या बोर कडे तर बघितलं सुद्धा नाही 8 महिने हापशाचं पाणी पिऊन काढले आमच्या वस्तीचे लोक बापरे. 8 महिने कोणी तो लक्ष दिलं नाही कोणी लक्ष दिलं नाही आता मतदान मागायला कोणतं नेते अजून कोण आलं नाही तर त्यांना सांगितलं आमच्या वस्तीवर कोणी यायचं नाही अजिबात तुमच्यामुळे आमचा हाल झालाय त्रास झालाय तुम्ही आम्हाला काय मदत केलेली नाहीये तुम्ही आम्हाला येऊन तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही इथं तुम्ही आमच्या वस्तीवर यायचंच नाही अजिबात आम्हाला बघू आम्ही मत द्यायचं का नाही द्यायचं ते आम्ही विचार आहे आमचा तो आम्ही स्वतः आम्ही विचार करू प्रभाग क्रमांक किती प्रभाग क्रमांक तो अक्कलकोट नाव नाही नंबर नाही सांगितलं तर ते कुठला एरियाला अक्कलकोट अक्कलकोट एरिया आहे ना, तो सचिन तोच आहे आमच्या बीजेपीचा मेन कोण सचिन सचिन बीजेपी कडून उभारलेत का हा तो आमदार आहे ना तिथला अक्कलकोटचा आमदार आहे तो आहे मेन आमचा ते आमच्या अशा पद्धतीने त्यांच्या समस्या आहेत तरी ते कोण सोडवायला नाही आपण बघू आपण मतदान करू असं म्हणतात दादा धन्यवाद तर अशा पद्धतीनं आपण बघतोय की बऱ्यापैकी बीजेपीचे उमेदवार चर्चेत आहेत आपण काही मंडईमध्ये फिरत असताना आपण या ठिकाणी प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट करतोय कुणाची चर्चा आहे कुणाची हवा आहे एकंदरीत संवाद साध्या मामा आहे तिथं कोबी फ्लावर विकतायत नमस्ते महानगरपालिकेचा महाराणा संग्राम रंगलाय एकंदरीत काय चर्चा आहे वातावरण आहे या मंडईमध्ये आपण कधीपासून व्यापार करताय काय बोल तू कधीपासून व्यापार करताय? बोला. हा, बोला काय नसतंय हा व्यापार काय सर कधीपासून तुम्ही व्यापार करताय इथं? इथं आमचे वडील जवळपास 30 वर्षापासून व्यापार करतात व्यापार करताय एकंदरीत महानगरपालिका निवडणुका लागल्यात त्या अनुषंगाने काय सांगा या ठिकाणी समस्या काय आहेत? तर काय लई समस्या आहे सर ते जनरली ते नगरसेवक असतात ते लाईट पाणी
आणि ड्रेनेज हे साधारणपणे हे समस्या असतं. याचं सोडून पण लई समस्या आहे. आता बघू या इलेक्शन झाल्यानंतर काय होतं. प्रभाग क्रमांक किती आहे आपला? प्रभाग क्रमांक 14 आमचा. 14 मध्ये आहे. काय 14 मध्ये हवा कोणाची आहे? नाही हवा का सांगता येत नाही सर. ते जे मतदार आहे त्यांच्या मनात काय जाणू शकत आपण. त्या कुणाला भेटतात ते सांगतात हो तुमचं काम करतो, त्यांना भेटतो हो तुमचं काम करतो असं सांगतात. त्याचे आतल्या मनातलं काय ते सांगता येत नाही आपला. प्रभाग क्रमांक 14 मध्ये काय समस्या आहे? समस्या काय ते सगळं माहित आहे सर. हा, तरी सगळ्यांना काय माहित आहे समस्या ते लाईट सगळं आहे ते नाही. पाणी आहे. येते का? पाणी येतात की येते का? येतं. किती दिवसाला येते? येतात 2-3 दिवसात येतात. हा. परवा देवेंद्र फडणवीस आलते इथं सभा केली आणि दररोज आम्ही पाणी पुरवण्याचा व्यवस्था करू असं त्यांनी सांगितलं. निधी मंजूर झालाय काय का? ते काय सर ते आता सगळं ते आश्वासन आता पुढे बघू इलेक्शन झाल्यानंतर काय होतात. होय. तर रोज आले तर बरं होईल. आनंदच आहे. आनंद की बात. तरी अशा पद्धतीने मतदार आहेत हुशार आहेत. ते बोलतात की काय बघू काय करण्याचं हवा काय सांगता येत नाही. मतदारांच्या भावना काय असं सांगता येत नसतंय. नमस्ते, काय म्हणताय? व्यापार कसा चाललाय? चांगलं चाललंय, चांगला चाललाय का? चांगलं चाललंय. व्यवस्थित आहे. व्यापार चांगला चाललाय पण या ठिकाणी समस्या कुठल्या आहेत काय मंडळीमध्ये? आता काय ते लोकांवर आहे. लोक कुणाला आवडतं काय माहित, ते बघून काय आता मनातला काय सांगायला येत नाही. प्रभाग क्रमांक किती? 14 मध्ये काय हवा आहे? काय सगळ्याचीच हवा आहे. सगळे म्हणतात मीच येतो. होय. असं आहे. सगळे म्हणतो मी देतो. अशा पद्धतीने चाचा म्हणतायत. सगळे